नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत एक अतिशय खास आणि दिव्य ठिकाणी, जिथे हनुमानजीची तब्बल 65 फूट उंचीची आपल्याला एक भव्य आणि दिव्य प्रतिमा बघायला मिळते। होय मंडळी, हे पवित्र ठिकाण आपल्या विदर्भातील चंद्रपूर मूल रोडवर चिंचपल्ली या गावामध्ये आहे। तर चला मग आजच्या या व्हिडिओची सुरुवात करूया। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, चंद्रपूर मूल महामार्गावर वसलेलं चिंचपल्ली हे गाव चंद्रपूर पासून सुमारे 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आता आपण सध्या चंद्रपूर शहरातून चिंचपल्लीच्या दिशेने निघालो आहोत। या मार्गाच्या दोन्ही बाजूला तुम्हाला घनदाट जंगलातील झाडे बघायला मिळेल। या रस्त्याचे सौंदर्य म्हणजे दोन्ही बाजूंना हिरवळ, शांत वातावरण आणि स्वच्छ असा रस्ता। आमच्या सोबत संपूर्ण फॅमिली असल्यामुळे आम्ही गाडी केली होती। जर तुम्ही चंद्रपूर मध्ये राहत असाल तर हे ठिकाण नक्कीच एक परफेक्ट शॉर्ट ट्रिप डेस्टिनेशन आहे। फक्त काही किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तुम्ही फक्त एका दिवसात जाऊन लवकर दर्शन करून परत येऊ शकता। तर हे बघा मंडळी, आताच आम्ही या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता की हे जागृत हनुमान मंदिर हे रस्त्याच्या अगदी कडेलाच आहे आणि अगदी गेट मधून प्रवेश केल्याच तुम्हाला श्री मारुतीरायांची 65 फूट असलेली भव्य आणि दिव्य प्रतिमा बघायला मिळते। वाह, हे बघा, ही भव्य आणि दिव्य मूर्ती 65 फूट उंच आहे। खरंच या विशालकाय मूर्तीचे दर्शन करताच प्रत्येकाचे मन अगदी भारावून जाते व हनुमानजीच्या चरणी माथा टेकल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते। उंच मूर्तीच्या अगदी खालीच तुम्हाला एक छोटीशी हनुमंतरायांची मूर्ती पण बघायला मिळते। तिथे तुम्ही पूजा करू शकता आणि मारुतीरायाच्या चरण कमलावर माथा टेकवून नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना करू शकता। त्याचबरोबर या मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप शांत आणि पवित्र आहे। या परिसरामध्ये बसून तुम्ही तुमचा वेळ शांतपणे आपल्या मित्र परिवारांसोबत घालवू शकता। इतर दिवशी तर या मंदिरामध्ये जास्त भक्तांची गर्दी नसते, परंतु मंगळवार आणि शनिवारला इथे खूप भक्त येतात। मारुतीरायांचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पण सर्वांनी मिळून तिथे फॅमिली टाइम स्पेंड केला। थोडा वेळ रिलॅक्स झाल्यानंतर आम्ही तिथे फोटोज काढले आणि या शांत वातावरणाचा आनंद घेतला। मंडळी, तुम्ही जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर लोकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। मंदिराच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची दुकानं नसल्यामुळे पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवा। तर मंडळी, आपल्या या भागामध्ये असलेलं हे दुर्मिळ ठिकाण तुम्हाला याआधी कधी माहिती होतं का? तुम्ही कधी या मंदिरामध्ये दर्शनासाठी आला आहात का? आला असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा हा छोटासा आणि सुंदर प्रवास कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका। तर मंडळी, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय श्रीराम।